हम्म. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खूपच रंजक आणि थोड्याशा विरोधाभासी गोष्टीवर बोलणार आहोत. म्हणजे बघा, सिलिकॉन हा संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स विश्वाचा राजा मानला जातो. हां, नक्कीच. सगळीकडेच आहे तो. बरोबर ना? आजकाल आपल्या खिशातल्या स्मार्टफोन्सपासून ते जगातील सर्वात मोठ्या सुपर कॉम्प्युटर्सपर्यंत सर्वत्र सिलिकॉनचीच मक्तेदारी आहे. आपण नेहमी सिलिकॉन व्हॅली किंवा सिलिकॉन चिप्स असे शब्द ऐकतो. हो, अगदी. रोजच्या वापरातले शब्द झालेत हे. पण या सगळ्या अवाढव्य प्रगतीमध्ये एक खूप गमतीशीर विरोधाभास दडलेला आहे, जो मला नेहमी पडायचा. एवढी प्रचंड आकडेमोड करणारा कृत्रिम बुद्धिमत्ता चालवणारा हा शक्तिशाली सिलिकॉन एका साध्या 100 रुपयाच्या LED बल्बमध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी का वापरला जात नाही? हा विरोधाभास समजून घेणे म्हणजेच मुळात आधुनिक भौतिकशास्त्राच्या एका अत्यंत रहस्यमय आणि सुंदर संकल्पनेला स्पर्श करण्यासारखे आहे. कारण होतं काय की अर्धसंवाहकांच्या म्हणजेच सेमीकंडक्टर्सच्या जगात सगळ्या गोष्टी समान नसतात. हां, म्हणजे प्रत्येक मटेरियल वेगळं वागतं. अगदी बरोबर. त्यांच्या आत अणूंची आणि इलेक्ट्रॉन्सची जी रचना असते ती त्यांची कार्यक्षमता ठरवत असते. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण द ड्युअल नेचर ऑफ सेमीकंडक्टर बँड गॅप्स या संदर्भ साहित्याच्या आधारे याच गोष्टीचा वेध घेणार आहोत. म्हणजे आपण त्याच्या आतल्या रचनेबद्दल बोलणार आहोत तर? हो, आपल्याला हे पाहायचे आहे की डायरेक्ट बँड गॅप आणि इनडायरेक्ट बँड गॅप या दोन प्रकारांमुळे संपूर्ण तंत्रज्ञान विश्व दोन वेगवेगळ्या दिशांना कसं विभागलं गेलं आहे. आजची ही चर्चा खरोखरच आपल्या आजूबाजूच्या उपकरणांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणारी ठरणार आहे. कारण आपण जो रोजचा लॅपटॉप वापरतो किंवा घरातले जे स्मार्ट लाईट्स वापरतो त्या सगळ्यामागे हे बँड गॅप्स काम करत असतात. हो, आणि ते कसे काम करतात हे समजून घेणं खूपच रंजक आहे. पण या मुख्य विषयाकडे वळण्याआधी मला वाटतं की बँड गॅप ही संकल्पना नेमकी काय आहे हे भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून थोडं खोलात जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. हां, नक्कीच. कारण सर्वसाधारणपणे आपण ऐकतो की सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड असे दोन स्तर असतात. पण हे स्तर म्हणजे नेमके काय? हे आपण श्रोत्यांसाठी कसं सोपं करू शकतो? हे समजून घेण्यासाठी आपल्याला पदार्थाच्या आतल्या अणूंच्या रचनेची कल्पना करावी लागेल. कोणत्याही घनपदार्थामध्ये कोट्यावधी अणू एकमेकांना जोडलेले असतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. हो, ती एक बेसिक रचना असते. बरोबर. आता जेव्हा इलेक्ट्रॉन्स या अणूंशी घट्ट बांधलेले असतात तेव्हा ते व्हॅलेन्स बँडमध्ये आहेत असे आपण म्हणतो. या अवस्थेत ते विद्युत प्रवाह वाहून नेऊ शकत नाहीत, कारण ते मोकळे नसतात. अच्छा, म्हणजे ते एका जागी अडकलेली असतात. हो, ते अणूच्या प्रभावाखाली असतात. पण जेव्हा आपण या इलेक्ट्रॉन्सना बाहेरून ऊर्जा देतो, मग ती उष्णतेच्या स्वरूपात असो किंवा प्रकाशाच्या, तेव्हा ते आपला बंध तोडून मुक्त होतात. हां, आणि मुक्त झाल्यावर काय होतं? ही जी मुक्त अवस्था आहे, जिथे ते संपूर्ण क्रिस्टलमध्ये मुक्तपणे फिरू शकतात आणि वीज वाहून नेऊ शकतात, त्या अवस्थेला आपण कंडक्शन बँड म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे दोन बँड कोणत्याही भौतिक जागा किंवा वेगवेगळ्या खोल्या नाहीत, तर त्या इलेक्ट्रॉन्सच्या ऊर्जेच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. अगदी अचूक. एक अवस्था जिथे इलेक्ट्रॉन बांधलेला आहे आणि दुसरी अवस्था जिथे तो मुक्त आहे. जसं की खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते, तसंच काहीसं. तंतोतंत तसंच. आणि या दोन अवस्थांच्या मध्ये एक प्रकारची दरी असते, ज्याला आपण एनर्जी गॅप किंवा बँड गॅप म्हणतो. इलेक्ट्रॉनला जर व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जायचे असेल तर त्याला एका ठराविक ऊर्जेची गरज असते. म्हणजे ती दरी पार करण्यासाठी लागणारी ताकद. हो, आणि जर ती ऊर्जा मिळाली नाही तर तो ती दरी ओलांडू शकत नाही. आता इथूनच आपला खरा खेळ सुरू होतो. ही दरी ओलांडण्याची प्रक्रिया सर्वच सेमीकंडक्टर्समध्ये सारखी नसते. हां, इथेच तो डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा फरक येतो का? अगदी बरोबर. या दरीच्या किंवा बँड गॅपच्या स्वरूपावरूनच सेमीकंडक्टर्सचे दोन मुख्य प्रकार पडतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आणि इथूनच आपली आजची मुख्य चर्चा आकार घेते. आपण आधी डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर्सबद्दल बोलूया. संदर्भानुसार या प्रकारामध्ये बँड डायग्रामचं विश्लेषण करताना के व्हॅल्यू हा शब्द वारंवार येतो. हो, तो शब्द खूप महत्वाचा आहे. हां, के व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय आणि त्याचा या बँड गॅपशी काय संबंध आहे? के व्हॅल्यू हा शब्द भौतिकशास्त्रात इलेक्ट्रॉनच्या मोमेंटम किंवा संवेगासाठी वापरला जातो. जेव्हा इलेक्ट्रॉन एखाद्या क्रिस्टलमधून प्रवास करत असतो तेव्हा त्याची एक विशिष्ट गती आणि दिशा असते.
म्हणजे तो कसा आणि कोणत्या दिशेने जातोय ते? बरोबर. आता डायलेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर्सचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये व्हॅलेन्स बँडचा सर्वोच्च ऊर्जाबिंदू आणि कंडक्शन बँडचा नीचांक ऊर्जाबिंदू हे दोन्ही एकाच के व्हॅल्यूवर असतात. अच्छा, म्हणजे ते अगदी एका रेषेत असतात. हो, एकाच रेषेत. म्हणजेच इलेक्ट्रॉनला वरच्या ऊर्जेच्या अवस्थेत जाण्यासाठी आपली गती किंवा दिशा बदलण्याची अजिबात गरज नसते. थोडक्यात सांगायचंय तर इलेक्ट्रॉनसाठी हा एक सरळ उभा प्रवास आहे. त्याला फक्त एका ठराविक ऊर्जेची गरज असते आणि ती मिळाली की तो एका रेषेत थेट उडी मारू शकतो. अगदी बरोबर. म्हणूनच याला डायरेक्ट ट्रान्झिशन किंवा थेट उडी असे म्हटले जाते. आणि या सरळ उडीचा परिणाम म्हणून एक अत्यंत महत्वाची घटना घडते. कोणती घटना? जेव्हा हा मुक्त झालेला इलेक्ट्रॉन काही काळानंतर आपली ऊर्जा गमावून पुन्हा कंडक्शन बँडमधून खाली व्हॅलेन्स बँडमध्ये येतो. ज्या प्रक्रियेला आपण रिकॉम्बिनेशन म्हणतो, तेव्हा तो घेतलेली ऊर्जा बाहेर टाकतो. कारण तो परत मूळ जागी येतोय. हो, आणि डायरेक्ट बँड गॅप असल्यामुळे ही बाहेर टाकली जाणारी ऊर्जा अतिशय शुद्ध स्वरूपात म्हणजेच प्रकाशाच्या किंवा फोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडते. अरे वा, याच प्रक्रियेला संदर्भ साहित्यामध्ये रेडिएटिव्ह रिकॉम्बिनेशन असं म्हटलं आहे. हो, अगदी तेच. म्हणजेच अशी प्रक्रिया जिथून विकिरण किंवा प्रकाश उत्सर्जित होतो, हीच ती गोष्ट आहे जी डायरेक्ट बँड गॅप मटेरियल्सना प्रकाशाचे उत्तम स्रोत बनवते. नक्कीच. आणि याचमुळे ते इतके खास आहेत. म्हणजे जेव्हा आपण LEDs किंवा लेझर पॉइंटर्स वापरतो तेव्हा त्यांच्या आत हेच डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर्स काम करत असतात तर? हो, या मटेरियल्सची कार्यक्षमता प्रकाशाच्या बाबतीत इतकी जास्त असते की त्यांनी संपूर्ण ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स विश्वाचा पाया रचला आहे. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे प्रकाशावर चालणारी उपकरणं. बरोबर. गॅलियम आर्सेनाइड, इंडियम फॉस्फाईड आणि गॅलियम नायट्राइड ही या प्रकारच्या सेमीकंडक्टर्सची काही प्रमुख उदाहरणे आहेत. आपण बऱ्याचदा ही नावं ऐकतो. फायबर ऑप्टिक केबल्समधून जो डेटा प्रकाशाच्या वेगाने वाहतो त्यासाठी लागणारे लेझर डायोड्स याच मटेरियल्सपासून बनवले जातात. हे खरंच थक्क करणारं आहे. गॅलियम नायट्राइड किंवा ज्याला GaN म्हणतात त्याबद्दल तर आपण अलीकडे खूप ऐकतो. हो, तो तर एक मोठा शोध होता. ब्लू LEDच्या शोधासाठी याच मटेरियलचा वापर झाला होता ना, ज्याने पुढे जाऊन पांढऱ्या LED दिव्यांची क्रांती घडवून आणली. पण आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. जो आपला सुरुवातीचा प्रश्न होता सिलिकॉनबद्दल. सिलिकॉन हा इनडायरेक्ट बँड गॅप प्रकारात मोडतो. हां, तो इनडायरेक्ट आहे. यात आणि डायरेक्ट बँड गॅपमध्ये नेमका काय तांत्रिक फरक आहे? इनडायरेक्ट बँड गॅपच्या रचनेमध्ये एक मोठा अडथळा असतो. मगाशी आपण जो के व्हॅल्यू किंवा मोमेंटमचा उल्लेख केला तो इथे समान नसतो. म्हणजे ते एका रेषेत नसतात. बरोबर. व्हॅलेन्स बँडचा सर्वोच्च बिंदू आणि कंडक्शन बँडचा नीचांक हे वेगवेगळ्या के व्हॅल्यूजवर असतात. यामुळे इलेक्ट्रॉनला फक्त ऊर्जा देऊन भागत नाही. अच्छा, म्हणजे नुसती उडी मारून चालणार नाही. नाही, त्याला व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी ऊर्जा तर लागतेच, पण सोबतच आपला मोमेंटम किंवा दिशाही बदलावी लागते. हे समजण्यासाठी आपण बिलियर्ड्स किंवा स्नूकर खेळाचे उदाहरण घेऊ शकतो का? मला वाटतं ते थोडं सोपं पडेल. हो, नक्कीच. सांगा पाहू. डायरेक्ट बँड गॅपमध्ये म्हणजे जणू काही बॉल थेट पॉकेटच्या समोर आहे आणि आपण एका सरळ रेषेत शॉट मारून तो पॉकेटमध्ये टाकू शकतो. हां, अगदी सरळ शॉट. पण इनडायरेक्ट बँड गॅपमध्ये बॉल आणि पॉकेट एका सरळ रेषेत नसतात. आपल्याला आधी बॉल कुशनवर म्हणजे टेबलच्या काठावर आदळवावा लागतो. तिथून त्याची दिशा बदलते आणि मग तो पॉकेटमध्ये जातो. हे सादृश्य अगदी चपखल आहे. सेमीकंडक्टरच्या आत हे जे कुशन आहे ते म्हणजेच फोनॉन. फोनॉन हे काय असतं? फोनॉन म्हणजे क्रिस्टलच्या आतील अणूंची सूक्ष्म कंपने किंवा ज्याला लॅटिस व्हायब्रेशन्स म्हणतात. इलेक्ट्रॉन जेव्हा ही उडी मारतो तेव्हा तो या फोनॉनशी आंतरक्रिया करतो. म्हणजे तो त्या कंपनांचा आधार घेतो. हो, आणि ज्यामुळे त्याचा मोमेंटम बदलतो आणि तो कंडक्शन बँडमध्ये पोहोचतो. यालाच इनडायरेक्ट ट्रान्झिशन म्हणतात. पण खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हा इलेक्ट्रॉन पुन्हा खाली येतो. म्हणजे पुन्हा रिकॉम्बिनेशन होताना? हो, कारण तो खाली येताना प्रकाशाचा कण म्हणजेच फोटॉन निर्माण करू शकत नाही. अरे असं का? कारण त्याला पुन्हा आपला मोमेंटम बदलावा लागतो आणि या प्रक्रियेत तो आपली सर्व ऊर्जा फोनॉन्सच्या स्वरूपात बाहेर टाकतो. आणि फोनॉन म्हणजे कंपने म्हणजेच पर्यायाने उष्णता. अच्छा, म्हणजे प्रकाशाऐवजी उष्णता. अगदी बरोबर.
नोट्समध्ये ह्याला नॉन रेडिएटिव्ह रिकॉम्बिनेशन असे स्पष्ट केले आहे, प्रकाशाऐवजी उष्णता निर्माण होणे. आणि याच कारणामुळे आपण सिलिकॉनचा वापर बल्बमध्ये करू शकत नाही. हो, सिलिकॉन किंवा जर्मेनियम सारखे इनडायरेक्ट बँड गॅप मटेरियल्स प्रकाशाचे स्रोत म्हणून पूर्णपणे निरुपयोगी ठरतात. जर आपण सिलिकॉनचा LED बनवण्याचा प्रयत्न केला तर तो प्रकाश देण्याऐवजी फक्त गरम होईल. इथेच मला एक मोठा प्रश्न पडतोय, जर सिलिकॉन प्रकाशाऐवजी उष्णता निर्माण करत असेल आणि आपण पाहतो की आजकाल संगणक किंवा लॅपटॉप्स किती गरम होतात. हो, हीटिंगचा प्रॉब्लेम तर नेहमीच असतो. डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी हजारो गॅलन पाणी आणि प्रचंड वीज लागते. उष्णता हा तर इलेक्ट्रॉनिक्सचा सर्वात मोठा शत्रू आहे ना? नक्कीच, उष्णतेमुळे डिव्हाइस खराब होऊ शकतं. मग जर सिलिकॉनच्या मूळ रचनेतच उष्णता निर्माण करण्याची प्रवृत्ती आहे, तर आपण संपूर्ण संगणक विश्व याच सिलिकॉनवर का उभे केले आहे? आपण गॅलियम आर्सेनाइड सारखे पदार्थ प्रोसेसर बनवण्यासाठी का वापरत नाही, जे जास्त कार्यक्षम आहेत? हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी सांगते, याचे उत्तर भौतिकशास्त्रापेक्षा मटेरियल सायन्स आणि अर्थशास्त्रात जास्त दडलेले आहे. अच्छा, म्हणजे पैसाचा भाग आला इथे. हो, हे खरे आहे की सिलिकॉन उष्णता निर्माण करतो, पण प्रोसेसरच्या आत आपल्याला प्रकाशाची अजिबात गरज नसते. तिथे आपल्याला फक्त अब्जावधी छोटे स्विचेस म्हणजे ट्रान्झिस्टर्स हवे असतात. जे फक्त वेगाने चालू आणि बंद होऊ शकतील, म्हणजे 1 आणि 0. बरोबर. आणि सिलिकॉन या कामात उत्कृष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिलिकॉन मुबलक आहे आणि त्याचे उत्पादन अतिशय स्वस्त आहे. मुबलक आहे म्हणजे सिलिकॉन आपण वाळूपासून बनवतो ना, आणि वाळू पृथ्वीवर विपुल प्रमाणात आहे. अगदी बरोबर. त्या व्यतिरिक्त सिलिकॉनची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्याचा नेटिव्ह ऑक्साईड, सिलिकॉन डायऑक्साईड. याचा काय फायदा होतो? सिलिकॉनवर नैसर्गिकरित्या इन्सुलेटिंग लेयर तयार करणे खूप सोपे असते, ज्यामुळे अब्जावधी ट्रान्झिस्टर्स एका छोट्या चिपवर बसवणे शक्य होते. हां, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सोपं पडतं. हो. या उलट डायरेक्ट बँडगॅप मटेरियल्स जसे की गॅलियम आर्सेनाइड यांचे क्रिस्टल्स बनवणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि महागडे असते. ते निसर्गात सहज उपलब्ध नसतात आणि त्यांच्यावर काम करणे कठीण असते. म्हणजे इथे आपल्याला एक स्पष्ट विभागणीचं चित्र दिसते. हीच विभागणी आपल्या संदर्भ साहित्यातील तुलनात्मक विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. हो, तो टेबल खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपल्याला प्रकाशाशी खेळायचे असते तेव्हा आपण खर्चिक पण कार्यक्षम अशा डायरेक्ट बँड गॅप मटेरियल्सकडे वळतो, जसे की लेझर, LED आणि सोलर सेल्सचा काही भाग. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला फक्त लॉजिक, मेमरी किंवा आकडेमोड करायची असते तेव्हा आपण इनडायरेक्ट बँड गॅप असलेल्या स्वस्थ आणि विश्वासार्ह सिलिकॉनची निवड करतो. यातून आपण श्रोत्यांसाठी एक अतिशय सोपे सूत्र किंवा रूल ऑफ थंब तयार करू शकतो. हो, सांगा ना. प्रकाशीय उपकरणं किंवा ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्सची गरज असेल तिथे डिरेक्ट बँड गॅप राजवट करतो, आणि जिथे शुद्ध इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटेशनल पॉवरची गरज असते तिथे इनडायरेक्ट बँड गॅप म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम राज्य करतात. थोडक्यात हे दोन वेगळे मार्ग आहेत आणि दोन्ही आपापल्या जागी अत्यंत आवश्यक आहेत. नक्कीच. आणि याच दोन वेगवेगळ्या मार्गांमुळे आपला आजचा आधुनिक मोबाईल फोन शक्य झालाय. हे समजायला किती रंजक आहे की एकाच फोनमध्ये हे दोन्ही तंत्रज्ञान वेगवेगळ्या भूमिका पार पाडतायत. हो, आपण कधी असा विचारच करत नाही. फोनचा जो मेंदू आहे, जो प्रोसेसर आहे, तो सिलिकॉनच्या इनडायरेक्ट बँड गॅपवर चालतो. तो आकडेमोड करतो आणि माहिती प्रोसेस करतो. पण फोनचा जो चेहरा आहे, म्हणजेच त्याचा सुंदर ओलेड किंवा ॲम्युलेड स्क्रीन आहे, जिथून प्रकाश आणि रंग आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात, अगदी तेच. तिथे डिरेक्ट बँड गॅप मटेरियल्स काम करतायत. एकाच यंत्रात दोन वेगळी विश्व. हे तंत्रज्ञानाचं एक सुंदर संतुलन आहे. निसर्गाने आपल्याला जे वेगवेगळे पर्याय दिले आहेत त्याचा माणसाने आपल्या फायद्यासाठी अत्यंत हुशारीने वापर केला आहे. हे खरंय. इलेक्ट्रॉनच्या एका छोट्याशा मोमेंटममधील फरकामुळे अब्जावधी डॉलरच्या दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत. आणि यामुळेच अशा मूलभूत वैज्ञानिक संकल्पना समजून घेणे इतके महत्त्वाचे ठरते. आपण रोजच्या जीवनात जी उपकरणे वापरतो त्यांच्या आत नेमकी काय चालले आहे हे समजले तर त्या तंत्रज्ञानाविषयीचे आपले कुतूहल अधिक वाढते. नक्कीच. सिलिकॉन LED का बनू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर आता केवळ ते चालत नाही असे राहिलेले नाही. हो, आता आपल्याला त्यामागचं विज्ञान माहिती आहे. तर त्यामागे इलेक्ट्रॉन्सच्या उडीचा आणि क्रिस्टलमधील कंपनांचा किती मोठा खेळ आहे हे स्पष्ट झाले आहे. तंत्रज्ञानाच्या या प्रवासात आपण आज जिथे उभे आहोत तिथून पुढे काय हा विचारही तितकाच रंजक आहे. म्हणजे भविष्य कसे असेल? हो, कारण शास्त्रज्ञ आता या नैसर्गिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
याचा संदर्भ घेत आपण आजच्या सखोल विश्लेषणाचा शेवट एका अशा विचाराने करूया जो ह्या सगळ्या माहितीला भविष्याशी जोडतो. आपण चर्चा केली की सिलिकॉन स्वस्त आहे, पण तो प्रकाश देऊ शकत नाही. हां. आणि डायरेक्ट बँड गॅप मटेरियल्स प्रकाश देतात, पण ते महाग आहेत आणि कॉम्प्युटर चिपसाठी वापरणे अवघड आहे. पण काय होईल जर आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून सिलिकॉनच्या मूळ रचनेतच बदल केला तर? हां. सध्याच्या संशोधनातील अत्यंत हॉट टॉपिक आहे, ज्याला सिलिकॉन फोटॉनिक्स म्हटले जाते. अच्छा, सिलिकॉन फोटॉनिक्स. यात नेमकं काय करतात? जर आपण सिलिकॉनच्या क्रिस्टलला नॅनो स्तरावर ठराविक प्रकारे ताणले किंवा दाबले, ज्याला स्ट्रेन इंजिनिअरिंग म्हणतात, तर त्याचे बँड गॅप बदलून त्याला डायरेक्ट बँड गॅपसारखे वागायला भाग पाडता येऊ शकते का, यावर प्रयोग सुरू आहेत. अरे वा, म्हणजे सिलिकॉनचा स्वभावच बदलायचा. विचार करा, जर हे शक्य झालं तर काय होईल? हे खूपच क्रांतिकारी असेल. सध्या आपल्याला प्रकाशाच्या वेगाने डेटा पाठवण्यासाठी फायबर ऑप्टिक्स आणि वेगळ्या लेझर चिप्स लागतात. पण जर सिलिकॉन स्वतःच प्रकाश निर्माण करू शकला तर आपण एकाच अत्यंत स्वस्त चिपवर इलेक्ट्रॉनिक संगणकीय शक्ती आणि ऑप्टिकल डेटा ट्रान्सफर एकत्र करू शकू. हो, आणि त्यामुळे वेग प्रचंड वाढेल. प्रोसेसरच्या आतून तांब्याच्या तारांऐवजी प्रकाशाचे किरण डेटा वाहून नेतील. यामुळे कॉम्प्युटरचा वेग आजच्या तुलनेत हजारो पटीने वाढेल आणि उपकरणांचा आकार व उष्णतेची समस्या जवळजवळ संपुष्टात येईल. भौतिकशास्त्राचे नियम बदलता येत नाहीत, पण त्या नियमांच्या चौकटीत राहून नवनवीन मार्ग शोधणे हेच विज्ञानाचे सौंदर्य आहे. अगदी खरंय. सिलिकॉनला डायरेक्ट बँड गॅप बनवण्याचे ही स्वप्न जर सत्यात उतरले तर ती संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स विश्वात एक अभूतपूर्व क्रांती असेल. नक्कीच. प्रकाशाचा वेग आणि सिलिकॉनची स्वस्ताई दोन्ही एकाच चिपवर, या रोमांचक आणि विचार करायला लावणाऱ्या कल्पनेवर आज आपण इथेच थांबूया. हो, हा विचार करत राहण्यासारखा आहे. अर्धसंवाहकांच्या आतील अदृश्य जगाचा आणि त्याच्या आपल्या रोजच्या जीवनावरील प्रभावाचा वेध घेतला. एका नवीन कुतूहलवर्धक विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमच्या सभोवतालच्या तंत्रज्ञानामागील विज्ञान शोधत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.